नमस्कार. आज आपण खमंग ढोकळ्याची रेसिपी बघणार आहोत. इथे मी 1 वाटी बेसन घेतलं आहे. अगदी पटकन होणारा ढोकळा आहे. कमी मेहनतीमध्ये लवकर तयार होणारा पदार्थ. मिक्सरमध्ये आपल्याला 1 वाटी बेसन टाकून घ्यायचे आहे. त्यात चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, अगदी थोडीशी टाकायची आहे. इथे मी सॅट्रिक ॲसिड घेतलं आहे आणि 2 चमचे ऑइल आणि थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. पाणी थोडं टाकायचं सुरुवातीला. आता इथे घट्ट झालं आहे म्हणून मी थोडं पाणी अजून ॲड करते. आपल्याला मिश्रण जास्त घट्टही नको आणि पातळही नको. इथे साखर टाकली आहे. या पद्धतीने आपल्याला आपलं मिश्रण तयार आहे. मिश्रण एकदा फिरून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मिश्रणाची क्वांटिटी कशी झालेली आहे. तर एकाच डायरेक्शनने आपल्याला ते एकदा फिरून घ्यायचे. त्यामुळे आपल्याला ढोकळा सॉफ्ट तयार होतो. आता इथे मी एका भांड्याला तेल लावून घेते. सोडा आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचा आहे. पाणीही उकळून घ्यायचं आहे. वाफवण्यासाठी पाणीही ठेवलेलं आहे अगोदर आणि भांड्याला तेलही लावून घेतले. आता इथे मी थोडा सोडा, अर्धा चम्मच मी सोडा ॲड केला आहे. त्यावर थोडं पाणी टाकायचं आणि चांगला एकजीव फेटून घ्यायचा. सोडा टाकल्यावर तुम्ही बघू शकता कलरही चेंज झाला आहे आणि आपलं बॅटरही किती फुललं आहे. ही सगळ्यात लास्टची प्रोसिजर आहे. सर्व तयार झाल्यावरच सोडा टाकायचा. एका डायरेक्शने फिरवून घ्यायचं आणि लगेच भांड्यामध्ये टाकायचं. वाफवण्यासाठी पाणी गरम तयार करून ठेवलेले आहे मी आधीच. इथे मी वाफायला ठेवलं आहे. त्याच्यावर ताट ठेवलं आहे आणि एक 10 मिनटं आपल्याला फुल फ्लेमवर, त्यावरती मी वजन म्हणून एक कढई ठेवली. 10 मिनटं आपल्याला होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपण इथे फोडणीची तयारी करून घेऊ. इथे 3 हिरव्या मिरच्या मधातून काप देऊन, कढीपत्ता, मोहरी, त्यानंतर इथे थोडीशी साखर ॲड करायची आणि पाणी ॲड करायचं आणि थोडंसं उकळी येईपर्यंत झाल्यानंतर आपण बंद करू.
आता इथे आपण पुदिन्याची चटणीही करू. इथे मी अर्धा पुदिना, अर्धा कोथिंबीर, 1 मिरची आणि थोड्या डाळ्या घेतल्या आहेत. तुम्ही यामध्ये ढोकळ्याचे पीसही टाकू शकता. आता जे मिश्रण मी दाखवलं आहे कोथिंबीर, पुदिना, ते मिक्सरमधून फिरून घ्यायचं आणि आपली हिरवी चटणी तयार आहे. इथे एक टूथपिक टाकून मी बघितलं आहे, आपला ढोकळा तयार आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला आहे आणि फुगलाही खूप छान. त्यावर आपण तयार केलेली फोडणी पसरवून घेऊ. किती पटकन तयार होतो बघितलं. हे बघा, अगदी स्पंजी तयार झालं.